आपण जर भावनिकरित्या खूप दुःखी आहोत, आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो किंवा चांगलं काही होत असताना सुद्धा आपण त्यातून काहीतरी असं झालं तर, तसं झालं तर, असं जेव्हा करतो ना, तेव्हा ते काम नेहमी बिघडत असतं. ओके. आणि कुठलाही रोग आपल्या शरीरामध्ये घर करण्याच्या आधी तो आपल्या ऑरामध्ये येत असतो, आपल्या थॉट्समध्ये येत असतो, आपल्या भावनांमध्ये तो रिफ्लेक्ट होत असतो. तर नेहमी लक्ष द्यायचं की आपले थॉट्स निगेटिव्ह जर जास्त होत असतील, 100 आउट ऑफ 80 to 90% तुम्ही निगेटिव्ह विचार करत असाल, जरी तुमच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, कुठेही काहीही अडचण नाही आहे, तरीसुद्धा जर तुम्ही बसल्या बसल्या निगेटिव्ह विचार करत असाल, तर हा अलर्ट मेसेज आहे. ठीक आहे. असं केल्याने तुम्ही इन्व्हाइट करताय त्या एनर्जीला तुमच्या लाईफमध्ये. जसं मॅनिफेस्टेशन आपण करतो, आपण रिपीटेड थॉट्स आपल्या माइंडमध्ये, आपल्या भावनांमध्ये फील करतो की हे माझ्या लाईफमध्ये घडतं आहे, मी तसा आहे किंवा मी तशी आहे. अशा पद्धतीने आपण ते मॅनिफेस्ट करत असतो. तर तुम्ही देखील अननोईंगली तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीला इन्व्हाइट करता जेव्हा तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह विचार करता. तर बी केअरफुल. जर तुम्ही असं करत असाल, तुमची तब्येतसुद्धा याच्यामध्ये बिघडते, तुमचे ऑरा याच्यामध्ये त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतात, त्याला होल पडतात, त्याच्यामध्ये काही वस्तू अटकतात आणि जे निगेटिव्ह एंटिटीज किंवा जे स्पिरिट्स असतात ते सुद्धा त्या ऑरामध्ये चिकटले जातात आणि तुमचं सगळं लाईफ बिघडतं. जे तुमचं आनंदी आयुष्य आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतो. तर बी अवेअर. तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार करा. असं होणार नाही की तुम्ही 24 तास पॉझिटिव्ह विचार कराल, असं नाही, पण मॅक्झिमम तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. होओपोनोपोनो प्रेयरचा यूज करा. मी काही व्हिज्युअल टेक्निक सांगितले आहे त्याचा यूज करा. मंत्रा चॅन्टिंग करा. स्विच वर्ड्सचा यूज करा. ठीक आहे. काहीही करून तुम्हाला तुमचं पॉझिटिव्हिटी मेंटेन करायची. अदरवाईज तुमची हेल्थ पण ड्रेन होईल. तुमच्यामध्ये जे रोग नाही आहे ते सुद्धा क्रिएट होतील. तुम्ही स्वतः ते मॅनिफेस्ट कराल. जर तुम्ही असं निगेटिव्ह विचार करत असाल तर बी अवेअर. ओके.